लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे, याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना काय काय भेटलेलं आहे, काय भेटलं नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आजची लेटेस्ट बातमी असणार आहे 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आणि 22वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता। 2 महिने संपलेले आहेत तरी पण हप्ता वाटप झालं नाही। मग वाटप नेमकं कधी होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तारीख एक समोर आलेली आहे, वाटपाची तारीख काय असू शकते, एक तारीख समोर आली, ती तारीख तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि लाडक्यातून बघा, या ठिकाणी सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करते की काय, असं बऱ्याच लाडक्याताईंना वाटत असेल तर लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, तर याचे काही कारणं समोर आलेत की वाटप यावेळेस काय विलंब झालेला आहे, तर हे सगळं तुम्हाला सांगतो। आणि त्याचबरोबर लाडक्यातून तुम्हाला वाटत असेल की बाबा लाडकी बहीण योजना बंद पडली, असं काही झालेलं नाहीये, तर ते तुम्हाला एक पुराव्यासहित दाखवणार। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यातून, कारण की ई-केवायसीची वेबसाईट बंद पडलेली आहे। एक ई-केवायसी आता म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचं पोर्टल उघडलं तर पोर्टल उघडल्या तुम्हाला अशा स्वरूपाची या ठिकाणी एरर येत आहे, 404 नॉट फाउंड, द पेज यू आर लुकिंग फॉर डज नॉट एक्झिस्ट, गो टू द होम पेज, अशा स्वरूपाची एरर येत आहे। त्याच्यामुळे कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-केवायसी झाली नाही, ई-केवायसी अपडेट झाली नाही आहे, या सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे। आणि ज्या लाडक्या त्यांना 20वा हप्ता भेटला आहे पण मागचे हप्ते भेटले नाहीत, अशांनी पण आपलं नाव, जिल्हा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आली, ही बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे। चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघणार आहोत, कोणाला पुन्हा हप्ता मिळणार आहे। एक आनंदाची बातमी पण समोर आली आहे, कोणाला हप्ता पुन्हा भेटणार आहे, ज्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांना हप्ता देखील वाटप होणार आहे, अशी एक महत्त्वाची बातमी समोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जी-आर केव्हा निघणार आहे। बघा, जी-आर कधी निघणार आहे आणि वाटप कधी लगेच होणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता किती मिळणार आहे। बऱ्याच ठिकाणी म्हटलं जात आहे 4,500 रुपये भेटणार आहेत, बरेच ठिकाणी म्हटलं जात आहे 3,000 रुपये भेटणार आहेत। तर लाडकेदारांनो, नेमकी हप्ता वाटप किती होणार आहे, 1,500 भेटणार आहे का, 3,000 का 4,500 रुपये, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक बातमी दाखवली होती, म्हणजे साम टीव्हीची ही बातमी, लाडकी बहीण योजना 3,000 रुपये की 1,500 रुपये, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती पैसे येणार, मार्च एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नेमके तुम्हाला पैसे किती येणार आहेत। आणि सरकारकडे एक माझी विनंती पण आहे, बघा लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत बसत्या, 2 महिने या ठिकाणी संपून गेलेत। आता लाडक्या बहिणी या ठिकाणी संतापल्या आहेत, नाराजी व्यक्त करत आहेत की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हप्ते वाटप सुरू करा। लाडक्या बहिणीच्या वेळेस निवडणुका असल्या, मतदान असलं की लाडक्या बहिणीला ॲडव्हान्स पैसे टाकले जातात, ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ असं म्हटलं जातं, आणि निवडणुका झाल्या की या ठिकाणी लाडक्या बहिणीची गरज संपते आणि लाडक्या बहिणीला पैसे भेटत नाहीत। त्याच्यामुळे 2 महिन्यापासून वाटप झालेलं नाही आहे। तर सरकारकडे आपली ही मागणी असणार आहे, खंबीरपणे मागणी असणार आहे आपली, की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते 3,000 रुपये अकाउंटला टाकावेत। आणि बघा लाडक्यातून आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे। माझ्याबरोबर जे यूट्यूबर बांधव असतील, तुम्ही सगळे असाल, सगळ्यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी काहीतरी करावं लागणार आहे, कारण की लाडक्या बहिणीवर कोणी जास्त बोलत नाही। विरोधी पक्ष नेते पण या ठिकाणी जास्त करून काय आता बोलताना दिसत नाही। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लाडक्या बहिणी आणि तुमचे हे लाडके भाऊ या ठिकाणी एकत्र आले तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं। त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी या ठिकाणी आपली या ठिकाणी सपोर्ट दाखवायचा आहे। आता जर झालंच तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेस बघा, मागच्या वर्षी जर माहीत नसेल तर या ठिकाणी आपण आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, नगरसेवकांना या ठिकाणी वेगवेगळे निवेदन द्यायला चालू केले होते। या ठिकाणी आपण त्यांना मागण्या केल्या होत्या, त्याच स्वरूपाच्या आपल्याला परत एकदा मागण्या सुरू कराव्या लागतील आणि लाडक्या बहिणीसाठी आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे। कोण कोण माझ्या सोबत आहे, सपोर्ट करायचा आहे, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। तोपर्यंत आता ही बातमी काय आली ती बातमी तुम्हाला अगोदर दाखवतो। चला, 3,000 रुपये की 1,500 रुपये लाडकीच्या खात्यामध्ये पैसे येणार हे बघणार आहोत। ई-केवायसी नंतर राज्यातील 54 लाख महिलांची लाडकी बहीण योजनेचे लाभ कायमचा बंद झालेला आहे। 1,89,00,000 महिलांना आता प्रत्येक महिन्याला खात्यामध्ये 1,500 रुपये लाभ मिळणार आहे। पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कोणत्या आणि किती महिन्याचा पैसा जमा होणार, हा प्रश्न प्रत्येक महिलांना पडलेला आहे। आता या ठिकाणी बघा, लाडकीच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमा होणार, हा वाटपाची तारीख काय असणार आहे, हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे, वितरण कधी सुरू होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, 2 कारणं, महत्त्वाची कारण तुम्हाला मी मागे पण सांगितले होते, हे पण कारण आता बघा। एक पहिलं कारण आहे, ई-केवायसीची शेवटची तारीख होती 30 एप्रिल,
ई-के-वाय-सी चालू होती, त्याच्यामुळे या ठिकाणी शेवटची वेळेस होती, त्याच्यामुळे या ठिकाणी हप्ता वाटपाला विलंब झाला. दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणलं होतं, निवडणुका चालू आहेत, पोटनिवडणुका चालू आहेत. बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका होत्या, त्यामुळे लाडकीच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेले नाहीत असे काही जणांकडून सांगण्यात येत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सरकारकडून लवकरच गुड न्यूज मिळणार आहे, कारण या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणीसाठी सरकारचा मोठा निर्णय होणार आहे. किंवा आता काल पण या ठिकाणी बघितलं असेल तर सरकार आता कालची पण एक बैठक झाली होती, आज उद्या हे आपण बैठकीत चालू आहेत. सरकारच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळाच्या बैठका चालू आहेत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना गुड न्यूज लवकरात लवकर भेटणार आहे. ही गोष्ट समजून घ्या. मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली आहे. या बैठकीत लाडक्या बहिणीच्या खात्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यामध्ये पैसा जमा केले जातात. त्यामुळे मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीला 3,000 रुपयांची गिफ्ट मिळू शकते. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडक्याजनो. तर ही गोष्ट समजून घ्या. ज्या लाडक्याला हप्ते अजून भेटले नसतील, काळजी करायची बिलकुल गरज नाही आहे. लाडक्या बहिणीच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्याजनो एक छोटा तुम्हाला मी प्रश्न विचारतोय. सर्व लाडक्याताईंनी आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचं आहे आणि तुमची ई-के-वाय-सी अपडेट झाली आहे का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वेबसाईटचं तुम्ही फॉर्मचं स्टेटस चेक केलं आहे का. मी मागे पण हे लवकरात लवकर फॉर्मचं स्टेटस चेक करा. आता वेबसाईट उघडत नाही आहे, त्याच्यामुळे बघा मी तुम्हाला ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस ते काळजीपूर्वक ऐकत जा आणि करून बघत जा. जर कोणत्या लाडक्याताईंचं वेबसाईटवर जाऊन किंवा अंगणवाडी सेविकाकडे महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन कोणी आपलं स्टेटस चेक केले कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की जर तुमचं DBT ॲक्टिव्ह असेल, जर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह असेल, स्टेटस अप्रूव्ड असेल आणि तुम्हाला 20वा हप्ता भेटला असेल तरच तुम्हाला हप्ते भेटणार आहेत. आणि ज्या लाडके त्यांची ई-के-वाय-सी अपडेट झाली, ज्यांची ई-के-वाय-सी अपडेट होऊन त्यांचे यादीमध्ये नाव आले, त्यांना पण हप्ते भेटणार. ही स्वरूपाची पण एक गुड न्यूज आली आहे. त्याच्यामुळे लाडक्याला एक गोष्ट समजून घ्या. ज्या लाडक्याला असं वाटत असेल की 20वा हप्ता भेटला नाही म्हणजे आम्हाला हप्ता भेटणार नाही, असं नाही. 20वा हप्ता भेटला नाही पण तुम्ही ई-के-वाय-सी अपडेट करून घेतली, तुमचं ई-के-वाय-सीच्या यादीमध्ये नाव आलं, तरी पण तुम्हाला यावेळेचा हप्ता भेटणार आहे. सरकारची एक मोठी बातमी समोर आली. 1,89,00,000 लाडक्याताईपर्यंत हप्ते पोहोचणार आहेत. 54 लाख लाडक्याताईंना बाहेर काढलेलं आहे किंवा त्यांना त्यांचे पैसे भेटणार नाही आहेत. तर अशा लाडक्याताईंनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, तुम्हाला 20वा हप्ता भेटला आहे का, ई-के-वाय-सी तुम्ही अपडेट केली आहे का, नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि DBT ॲक्टिव्ह आहे का. जर DBT ॲक्टिव्ह नसेल, लवकरात लवकर जाऊन DBT ॲक्टिव्ह चेक करा. कारण की जर 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये सरकारने टाकले, कारण की 2 महिने संपलेले आहेत लाडक्याताईंनो, ही गोष्ट समजून घ्या. सरकारकडे आपली हीच आता मागणी असणार आहे की आता आम्हाला 1,500 रुपये नको, आम्हाला आता 3,000 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि सरकारला आपला हा मागणी असणार आहे, निवेदन द्यायला चालू करायला लागणार आहे. लाडक्याताईंनो, तुम्ही जरी जवळच्या ज्या जिल्ह्यात असतात त्या जिल्ह्यामधल्या आमदार साहेबांना, खासदार साहेबांना वगैरे तुम्ही भेटून, तिथल्या जवळच्या नगरसेवकांना भेटून आपल्या लाडक्या बहिणीचे प्रश्न त्यांच्याकडे मांडा, म्हणजे त्यांना समजेल की लाडक्या बहिणीचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामुळे हे प्रश्न पुढे जातील. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी आता सावध व्हायचं आहे, जागं व्हायचं आहे आणि आपल्या या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे. सगळ्यांनी सामील व्हा, या ठिकाणी सपोर्ट करा. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारतायत. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.